अध्यक्ष महोदय, ह्या पूर्ण 877 किलोमीटरच्या ज्या कोकण भूमीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे वर्षानुवर्ष जे काही प्रश्न प्रलंबित होते, ज्याच्या ह्या किनारपट्टीचं पूर्ण अर्थकारण ज्या मच्छीमार समाजाच्या वर अवलंबून आहे, मग त्याच्यामध्ये आंबा, काजू आणि अन्य विषय पण आहेत, पण मच्छीमार समाजाच्या दृष्टिकोनातून त्या समाजाची उन्नती झाली पाहिजे, त्या समाजाचा विकास झाला पाहिजे, त्यांचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आमचं महायुतीचं सरकार याच्या पहिल्याच वर्षामध्ये अध्यक्ष महोदय काही धोरणात्मक आणि महत्त्वाचे निर्णय आम्ही घ्यायला सुरुवात केलेली आहे। अध्यक्ष महोदय, सरकारच्या पहिल्या 100 दिवसामध्ये मच्छीमारीला कृषीचा दर्जा देणं, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राच्या स्वतंत्र असं जहाज बांधणी, जहाज दुरुस्तीचं स्वतंत्र धोरण निर्माण करण्याचं मध्ये महाराष्ट्र सरकार हे पहिलं राज्य राहिलेलं आहे। आणि ह्यासारख्या निर्णय घेतल्यामुळे अध्यक्ष महोदय या सगळ्या क्षेत्राचा एकंदरीत विकास करणं आणि त्यांना मच्छीमारीला कृषीचा दर्जा दिल्यामुळे जो विकास पारंपरिक मच्छीमारांच्या अपेक्षित होतं, त्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे निर्णय आणि त्यांना आधार देणं फार गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, आमच्याकडे येणारे विविध वादळ येण्याच्या नंतर नेमकं मच्छीमारांना मदत कशी करायची हे राज्य सरकारच्या समोर फार महत्त्वाचे प्रश्न असायचे। मग काही असंख्य वेळी स्पेशल केस करायला लागायची, मग त्यांना ते केल्यानंतर पण कधी कधी जाधव साहेब आपल्या इकडे मदत तुटपुंज आपल्याला मिळायची। पण आता आपण शेतीचा दर्जा दिल्यानंतर आता जसं आपण शेतकऱ्यांना त्या चौकटीमध्ये मदत देतो, तशा पद्धतीने आपण अध्यक्ष महोदय मच्छीमारांना पण मदत देण्यासाठी आपल्याला आता त्या निर्णयाचा आधार आपण घेऊ शकतो आणि त्याच्यामुळे असंख्य महत्त्वाचे फायदे, उदाहरण जाधव साहेब जसं आपण केंद्र सरकारने KCC क्रेडिट जे कार्ड त्यांना देतात शेतकऱ्यांना, तसंच आता आपण मच्छीमारांना द्यायला त्या सुरू केलेलं आहे। त्याच्या अंतर्गत आपण GR पण काढलेला आहे आणि तो निर्णय घेतल्यानंतर 1208 मच्छीमारांना आपण त्यांच्या हक्काचे KCC क्रेडिट कार्ड काढून दिलेलं, क्रेडिट कार्ड काढून दिलेलं असल्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना आर्थिक बळ हे राज्य शासनाच्या माध्यमातून मिळण्याची सुरुवात झाली। त्याचबरोबर काही बँकेच्या मध्ये जो त्यांना उदाहरण जिल्हा बँकेतून ज्या काही त्यांना सवलती शेतकऱ्यांना मिळायच्या, त्याच पद्धतीने आता मदत आपण मच्छीमारांना आपण कृषीचा दर्जा दिल्यानंतर अध्यक्ष महोदय द्यायला आपण सुरुवात केलेला आहे। ह्याचा मूळ हेतूच एवढा आहे की आमच्या कोकणामध्ये पर्सनेट आणि पारंपरिक अध्यक्ष महोदय आणि मिनी पर्सनेट अशी जी काही मासेमारी होते, त्याच्यामध्ये जो पारंपरिक आमचा मच्छीमार आहे त्यांना आम्ही आर्थिक सक्षम कसा करू शकतो, त्यांना आम्ही खऱ्या अर्थाने आधार कसा देऊ शकतो, त्याच्यावर आमचं राज्य सरकार प्रामुख्याने काम करत आहे। अध्यक्ष महोदय, आपण जेव्हा मासेमारी क्षेत्राबद्दल विचार करतो तेव्हा आपण स्पर्धा आंध्र प्रदेश सारखा राज्य आहे, केरळ सारखा राज्य आहे, तमिळनाडू सारखं राज्य आहे, ज्या राज्यांनी आपल्या राज्याचा विकास हा ह्या मच्छीमार क्षेत्राच्या माध्यमातून, मासेमारी क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे। आता त्यांचे बजेटमध्ये तरतूद बघितल्यानंतर जाधव साहेब आपल्याला खरं म्हटलं तर थोडा कमीपणा वाटलं पाहिजे। ते हजारो कोटीची तरतूद करतात आणि आपण जेव्हा मी या खात्याचा मंत्री झालो अध्यक्ष महोदय की जवळपास 414 कोटीचे फक्त बजेट आमच्या खात्याचे होतं। स्वतःची आपली राज्याची योजना पण, हक्काची योजना पण नव्हती। आपण जे लाभ द्यायचो ते पंतप्रधान मत्स्य योजनेच्या माध्यमातून प्रामुख्याने लाभ आमच्या मच्छीमारांना आपण देऊ शकलो। मग आम्ही काय केलं अध्यक्ष महोदय की आपल्याला खऱ्या अर्थाने अगर मच्छीमारांना मदत करायची असेल, जे आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना खऱ्या अर्थाने ह्या क्षेत्रामध्ये आपण विकास कसा करू शकतो, अन्य राज्यांच्या तुलनेत आपण ह्या आमच्या मच्छीमारांना मदत कशी करू शकतो, म्हणून आपण आपल्या हक्काची मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना जाधव साहेब आणली आणि त्याच्यामुळे आपण असंख्य लाभ आता आपल्या मच्छीमार बांधवांना, मच्छीमार क्षेत्राला ह्या निमित्ताने द्यायला सुरू केलेली आहे। आता ही योजना आणल्यानंतर 1240 कोटी एवढी आपण आपल्या बजेटची तरतूद यावेळी आमच्या या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या खात्यासाठी केली आणि त्यामुळे महत्त्वाच्या जिल्हास्तरीय आणि 6 राज्यपातळीच्या योजना आम्ही तयार करून आमच्या मच्छीमार बांधवांना खऱ्या अर्थाने
आर्थिक सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून मग त्याच्यामध्ये आईस फॅक्टरीपासून मग मच्छीमार महिलांना हाताला ग्लव्स ज्याच्यामुळे ते मासे साफ करत असताना जे नखानी करतात त्याच्यामुळे त्यांना जे हाताला जे ग्लव्ज लागतात त्यासाठी पण आम्ही त्या पैसे त्या योजनेच्या अंतर्गत त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने आमच्या कोकणाचा विकास करायचा असेल तर जसं आमच्या असंख्य सदस्यांनी सुचवलं की आंबा, काजू, सुपारी आणि या सगळ्या क्षेत्राबरोबर मासेमारी क्षेत्राला प्रोत्साहन देणं, मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देणं, जे अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये आता थोडं कमी होत होतं ते आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही प्रोत्साहन द्यायला सुरुवात केलेली आहे. आमच्या भास्कर जाधव साहेबांनी जे अनुभवी सदस्य आहेत अध्यक्ष महोदय त्यांनी नेहमी आपल्या शैलीमध्ये आम्हाला मार्गदर्शन करतात आणि पण त्यांनी जे काही नेहमी सांगतात की 4 महिने 5 महिने मी मंत्री होतो पण मी महत्त्वाचे निर्णय घेतले ते खऱ्या अर्थाने आम्ही स्वीकारतो अध्यक्ष महोदय. कारण का जे त्यांनी नेहमी आम्हाला मत्स्य बोर्डबद्दल आपण अध्यक्ष भास्कर जाधव साहेब आपण उल्लेख करता अतिशय तळमळीने. कारण का आपण खऱ्या अर्थाने तळागाळातल्या मच्छीमारांच्या क्षेत्राबद्दल आपण विचार केला आणि तिथे काम करणारे जे कामगार आहेत त्यांना आपण खऱ्या अर्थाने ताकद कसं देऊ शकतो याबद्दल आपण जो ऐतिहासिक असा निर्णय आपण घेतला अध्यक्ष महोदय. आपण ऑगस्ट 2014 तर जवळपास तो निर्णय घेतला. मी स्वतः माझ्या अधिकाऱ्यांना तुम्ही जिथे मस्जिद बंदरच्या इथे कार्यालय उघडलं तिथे पाठवलं. सगळी माहिती कुठे नावाचे अधिकारी आता भास्कर जाधव साहेब तिथे बसतात, कुठे नावाचे अधिकारी बसतात आणि पोस्टिंग कामगार विभागाच्या माध्यमातून झालेली आहे. आता ह्या मंडळाला आपल्याला ताकद द्यायची असेल तर ह्याची व्याप्ती वाढवायला लागेल, ह्यांना जे काय आर्थिक तरतूद करायला लागेल. आता आपण स्थापन केल्यानंतर जाधव साहेब एकूण नोंदणी जे ह्यांच्या अंतर्गत कामगार आहे ते आता फक्त 838च आहे, फक्त 838. आता आपण ह्याच्या पुढे ह्याला सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी कशी होऊ शकते यावर आम्ही निश्चित पद्धतीने लक्ष घालणार आहोत. जाधव साहेब ह्याच्यामध्ये आपण मुंबई, ठाणा आणि पालघरपर्यंत आपण गेलेलो आहे. आपल्याला आता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गापर्यंत हा मंडळाचं काम आणि व्याप्ती अजून वाढवायची. त्यासाठी मी अधिवेशन झाल्यानंतर आपला वेळ घेणारच आहे. आपण यावं, आपण एकत्र बसून या मंडळाला पुढची 4 वर्ष अजून सक्षम कसा करू शकतो ज्या अर्थी खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय आपल्या मत्स्य क्षेत्रामध्ये काम करणारे जे बिचारे साधे कामगार आहेत जाधव साहेब आपण त्यांनाही ताकद देण्याचं काम करू शकतो. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.